नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे बुधवार आणि दिनांक आहे 17 एप्रिल आणि या दिवशी आलेली आहे रामनवमी. तर धार्मिक मान्यतेनुसार चैत्र मासातील नवमी तिथीला मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा जन्म झाला आणि या दिवशी ही तिथी साजरी केली जाते आणि यामुळेच हा दिवस जो आहे तर तो श्रीरामनवमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी श्रीरामांचा जन्म हा दुपारी झाला होता, त्यामुळे या दिवशी श्रीरामांची पूजा दुपारी केली जाते. त्याचबरोबर या तिथीला आदिशक्ती देवी दुर्गेची पूजा केली जाते. प्रभू श्रीरामांची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होते. तर त्यामुळेच आपल्याला उद्या पहा ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून प्रभू श्रीराम आणि माता जानकीचं स्मरण करून दिवसाची सुरुवात करायची आहे. स्नान करून तुम्हाला पूजेची तयारी करायची आहे. या दिवशी स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे. यानंतर सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे. या दिवशी पहा सर्वार्थ सिद्धी योग रवी योग तयार होत आहे. पूजा तुम्ही घरामध्ये चौरंगावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकून त्यावरती प्रभू श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो हा स्थापन करा. तो जर नसेल तर मग आपल्या घरामध्ये बाळकृष्ण आहेत तर त्यांची मूर्ती असेल तर ती स्थापन करू शकता आणि त्यांची विधिवत आपल्याला पूजा अर्चा करायची आहे. यानंतर आमंत्रण मंत्राचा जप करून आपल्याला पूजा करायची आहे. हे सर्व झाल्यानंतर हनुमानांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. भगवान श्रीराम, माता जानकी आणि लक्ष्मण या तिघांचीही तुम्हाला या दिवशी पूजा ही करायची आहे. पूजा करताना रामचालिसा आणि श्रीराम रक्षा स्तोत्र जे आहे त्याचं पठण तुम्हाला या दिवशी करायचं आहे. त्याचबरोबर आरती देखील तुम्हाला या दिवशी करायची आहे. तुम्ही या दिवशी हनुमान चालिसा सुद्धा पठण करू शकता. तर अशा पद्धतीने आपण जर सेवा केल्या यामुळे सुख शांती समृद्धी व्यक्तीला प्राप्त होते. त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील या दिवशी करायचे आहे आणि अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. संध्याकाळी इथे लावा असे आपल्याला 9 दिवे लावायचे आहेत आणि हे 9 दिवे तुम्हाला कुठे कुठे लावायचे आहेत याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सर्व वाईट कर्म पापांचा नाश होऊन जाईल. त्याचबरोबर घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. आपण जर असे दिवे लावले तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट अडचणी हे राहणार नाही. 7 पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होऊन जाईल आणि आपल्या जीवनामध्ये आपली भरभरून प्रगती होईल. त्यामुळे असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंट्समध्ये जय श्री राम लिहायला अजिबात विसरू नका. उपाय जो आहे ना तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतर तुम्हाला 7:30 पर्यंत म्हणजे दिवे लागण्याची वेळ जी आहे त्या वेळेतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता बघा, प्रत्येकाला 6 ते 6:30 किंवा 7:30 या दरम्यान दिवे लावणे शक्य होत नाही. तर मग अशांनी हा उपाय जो आहे तो रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही 6 नंतर हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कणकेचे दिवे तयार करायचे आहेत. तर 9 तुम्हाला कणकेचे दिवे गव्हाच्या पिठाचे तयार करायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला मीठ अजिबात घालायचे नाही आणि ह्या पिठामध्ये आपल्याला 1 चम्मचभर हळद टाकायची आहे, जेणेकरून ते पीठ पिवळं होईल आणि ते दिवे पिवळे बनतील. तर अशा पद्धतीने दिवे आपल्याला तयार करायचे आहेत. ह्या दिव्यामध्ये 2 वातींची 1 वात करून आपल्याला कापसाची लांब वात घालायची आहे. शुद्ध गाईचं तूप जर आपल्याकडे असेल तर ते तुम्ही ह्या दिव्यांमध्ये टाकायचं आहे. जर नसेल तर तुम्ही तेल टाकलं तरी सुद्धा चालेल. हे दिवे जे आहेत ना 9 दिवे तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती लावायचे आहेत. ते प्रज्वलित करायचे आहेत आणि तुमच्या दरवाजाच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन्ही साईडला तुम्हाला हे 9 दिवे लावायचे आहेत. जर तुमच्या मुख्य दरवाजामध्ये दिवे लावण्यासाठी जागा नसेल तर मग तुम्ही हे दिवे जे आहेत तर ते तुमच्या देवघरामध्ये सुद्धा प्रज्वलित करू शकता. रामनवमीच्या दिवशी हे 9 दिवे लावण्याला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला
तुम्हाला असा हा एक उपाय आवर्जून करायचा आहे। असे हे दिवे लावल्यामुळं भगवान राम जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते। त्याचबरोबर आई भगवती म्हणजे आदिशक्ती जी आहे ती सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते। दिवे लावल्याने आपल्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा ही घराच्या बाहेर निघून जाते। आपल्या घरातील व्यक्तींच्या दोष, अडचणी दूर होतात आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते। त्याचबरोबर तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल, म्हणजे तुम्ही काम करत असाल किंवा तुम्ही काहीही काम करत असू द्या, तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। दिवसभरामध्ये जेवढा जास्त तुम्हाला हा मंत्र म्हणता येईल तेवढा तुम्हाला म्हणायचा आहे। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। हा मंत्र आपण उच्चारण केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती नष्ट होऊन जाते। त्याचबरोबर आपल्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि आपल्या घराची जे काही दोष लागलेले आहेत किंवा अडचणी आहेत त्या सर्व दूर होऊन जातात आणि आपल्याला प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद प्राप्त होतात। तर अशा प्रकारे तुम्हाला 9 कणकेचे दिवे तुमच्या घराच्या बाहेर म्हणजे मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला लावायचे आहे। तर पहा, तुम्ही ह्या 9 दिव्यांपैकी 5 दिवे तुमच्या मुख्य दरवाजावरती लावू शकता आणि जे काही 4 दिवे आहेत तर ते तुमच्या देवघरामध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही सर्व दिवे मुख्य दरवाजावरती लावू शकता किंवा मग तुमच्या देवघरामध्ये सुद्धा सर्व दिवे लावू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला जसं शक्य होईल त्याच पद्धतीने तुम्हाला असे हे दिवे लावायचे आहेत। तर हे जे 9 दिवे आहेत ना तर 9 ग्रहांशी संबंधित आहेत, त्यामुळे तुम्हाला असे 9 दिवे आवर्जून तुमच्या मुख्य दरवाजावरती किंवा मग देवघरामध्ये लावायचे आहेत। आणि आपल्या कुंडलीमधले जे 9 ग्रह आहेत तर ते स्थिर होण्यासाठी आपल्याला असे हे 9 दिवे ह्या नवमी तिथीला आपल्या मुख्य दरवाजावरती किंवा मग आपल्या देवघरामध्ये लावायचे आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय उद्या नक्की करा। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत जय श्रीराम।